Hey, Jackie, happy picture party! Hey, Jackie, happy picture party! आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी जे पण यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला खाली मिळून जाईल। आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मोड दिला तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिंपली इथून ॲड करायचा आहे। हा बीट मोड ते ॲड केल्यानंतर सिंपली ते काय करायचं, त्या बीट मोडवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे। येथे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हे जे आपलं सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। आता इथे आपल्याला काय करायचं, ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट दिलेले आहेत 1 2 3 अशा बीट असतील 9 पर्यंत। तर जिथून आपले बीट चेंज होते तिथून हा जो व्हिडिओ आहे इथून स्प्लिट करायचा। पहिली बीट बघायची आपली कोटेज चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट चेंज होते, इथून स्प्लिट करूया। त्याच्यानंतर इथे बीट चेंज होते, इथे एक होते अशा प्रकारे, पुन्हा इथे एक होते। तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, ही जी पहिली बीट आहे त्याला तुमचा पहिला फोटो इथून ॲड करायचा तुमच्या स्वतःचा। तर सिंपली त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे। तर सिंपली इथून हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया। त्याच्यानंतर आपल्या काय 2 बीटपासून तर 6 बीट आहे आपली इथे, ठीक आहे। 6 बीटपर्यंत 2 बीटपासून 6 बीटपर्यंत आपल्याला सिंपली मी तुम्हाला हा जो फोटो दिला आहे तो मटेरियलमध्ये असेल तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे। रिप्लेसवरती क्लिक करून आणि 2 बटन सेट करायचं आहे 2 ते 6 बीटमध्ये। त्याच्यानंतर सिंपली ही जी आपली इथे बीट आहे ना 7वी बीट तिथे यायचं आहे आणि ही पण इथून स्प्लिट करायची आपल्याला। तर इथून बदलते तिथून स्प्लिट करूया आणि 7व्या बीटला आपल्या सिंपली जे PNG दिले आपण ते तुम्हाला इथून ॲड करायचं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे। तर इथून ॲड केल्यानंतर ही आता आपली 8वी बीट राहिली, तिथून जिथून आपली चेंज होते इथून स्प्लिट करूया हा व्हिडिओ आणि इथून स्प्लिट केल्यानंतर सिंपली ही जी 8वी बीट आहे त्याला आपल्याला आहे ना एडिटिंगचं PNG इथून ॲड करायचं रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करू अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिंपली इथून ॲड करून घेऊया आपण। त्याच्यानंतर हा आपली 9वी बीट आहे ती इथून डिलीट करायची आणि त्याला सिंपली आपण व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे। इथून डिलीट केल्यानंतर या प्लस चिन्हावरती क्लिक करायचे आणि व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा अशा प्रकारे। ॲड केल्यानंतर आता आपल्या हे सर्व बीट इथून परफेक्ट बसून जातील। त्याच्यानंतर पहिले एन्जुटेज इथून बॅक करायचं आहे, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपलं जे PNG इथून ॲड करायचं आहे। हे PNG दिलं आहे तुम्हाला आणि हे जे PNGची लेंथ असेल पहिल्या फोटोपर्यंत ठेवायची अशा प्रकारे। तर आता मी सर्व व्यवस्थित इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व बीट नसं इथून ॲड करून घेतले आम्ही। त्याच्यानंतर सिंपली आपल्या आता काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, झूम 1चा इथून स्लाईड करायचा आणि त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे दुसरा फोटो त्या फोटो आपल्या सिंपली इनमधला रॉक व्हर्टिकल जो पेड आहे तो स्लाईड करायचा। त्याच्या पुढच्या फोटोला त्याच्या पुढच्या फोटोला म्हणजे हे जे इमेज आहेत ना आपले ते सर्वांना इथून रॉक व्हर्टिकल इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर हे जे आपलं त्याच्या पुढचं PNG त्या PNG सिंपली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला 3D का 6चा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या तो व्हिडिओ आहे त्याला काही नाही करायचं, आपलं पहिलं एन्जुट यायचं, पहिलं एन्जुट आल्यानंतर इथून बॅक करायचं, इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल बाय डिफॉल्ट जेवढी आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल।